नमस्कार, मी धीरज बाहेकर, औद्योगिक प्रशिक्षण संस्था पातूरमधून क्राफ्ट इन्स्ट्रक्टर वायरमन. आज इल्युमिनेशन मी ह्या चॅप्टरमधील काही इम्पॉर्टंट नोट्स सांगत आहे. इल्युमिनेशन मीन्स लाईटिंग. जर आपण त्याला डिफाईन करायचं म्हटलं तर एका ठराविक जागेमध्ये जो काही प्रकाश आपल्याला पडत असेल त्याला इल्युमिनेशन असं म्हणतो. इल्युमिनेशन मेजर करण्यासाठी आपल्याला लक्स हे युनिट आहे, ल्युमेन हे युनिट आहे आणि प्रकाशाची इंटेन्सिटी मेजर करण्यासाठी, प्रकाराची तीव्रता मेजर करण्यासाठी आपल्याला ल्युमिनन्स इंटेन्सिटी ही एक टर्म आहे. ल्युमिनन्स इंटेन्सिटीचं युनिट कॅन्डेला आहे. अशा प्रकारच्या काही इम्पॉर्टंट डेफिनेशन्स हे सुबोध विद्युतशास्त्रामध्ये दर्शवलेल्या आहेत. त्या तुम्ही लर्न करा. आणि यानंतर मी प्रकाशाच्या योजना, लाईटिंग स्कीम या सिस्टीम आपण म्हणू शकतो की ज्याकडून आपण इल्युमिनेशनच्या मॅक्झिमम प्रभाव त्या लाईटिंग थ्रू आपल्याला मिळतो. त्यामध्ये आपल्याला डायरेक्ट लाईटिंग, इनडायरेक्ट लाईटिंग, सेमी डायरेक्ट लाईटिंग, सेमी इनडायरेक्ट लाईटिंग, नंतर डिफ्यूज लाईटिंग अशा प्रकारच्या 5 लाईटिंग सिस्टीम पडतात. डायरेक्ट लाईटिंग. डायरेक्ट लाईटिंग इट मीन्स डायरेक्ट प्रकाश. तर सरळ कामाच्या जागी जो आपल्याला आवश्यक लाईट पाहिजे असतो त्या ठिकाणी आपण डायरेक्ट लाईटिंग मेथड ही यूज करतो, म्हणजे सरळ कामाच्या जागी. नंतर आपण इथे डायग्राम बघू शकतो. आपण जर लॅम्पचं कनेक्शन या लॅम्प असा राहतो, त्याची अरेंजमेंट अशी केली जाते की त्याचा प्रकाश 90% हा डायरेक्ट यूजसाठी होतो आणि अप टू 10% हा डिफ्यूज टू वॉल और सिलिंग राहतो. म्हणजे आपल्याला 90% या लाईटची प्रकाश ते यूज करता येते. नंतर आपल्याला हे मेथड कोणत्या ठिकाणी यूज करता येईल, जसं होम, शॉप्स, कार्यालय, मॉल्स या ठिकाणी आपण डायरेक्ट लाईटिंगचा यूज करू शकतो. लाईक डायमंड कटिंग्स ऑल्सो. ही मेथड इफिशियंट आहे आणि चीप आहे. ठीक आहे. आणि यामध्ये एक पॉईंट आहे रिफ्लेक्टर्सचा उपयोग आपण कशासाठी करतो की रिफ्लेक्ट करण्यासाठी. आपण सूर्यापासून येणारी किरणे आपल्या मिरर थ्रू आपण रिफ्लेक्ट करत असतो. त्याच प्रकारे रिफ्लेक्टर्स बल्बच्या आजूबाजूने यूज करून लाईक दिस कोट या आपण त्याला कवर करू आणि आतमध्ये त्याला रिफ्लेक्टरची, मर्क्युरीची या वेगवेगळ्या प्रकारची शेड लागलेला असेल, त्यामध्ये आपण प्रकाश जास्तीत जास्त रिफ्लेक्ट करू शकतो पर्टिक्युलर पॉईंटला. तर याला म्हणतात डायरेक्ट लाईटिंग मेथड. नंतर दुसरा पॉईंट जो होता तो होता इनडायरेक्ट लाईटिंग. यामध्ये सरळ लाईट या प्रकाश न घेता आपण हा सिलिंगच्या माध्यमातून नाहीतर मग भिंतीच्या माध्यमातून डिफ्यूज होऊन आपण त्या लाईटचा उपयोग करत असतो. म्हणजे सरळ प्रकाश न घेता छत किंवा भिंतीवर प्रकाश देऊन परावर्तित प्रकाशाचा उपयोग कामाच्या जागी केला जातो. तर ज्या ठिकाणी म्हणजे डोळे न चकाकता स्टेबल आपण काम करू शकतो सायलेंटरित्या, त्या ठिकाणी या लाईटिंग पद्धतीचा उपयोग केला जातो. या प्रकारचा लॅम्प असतो. यामध्ये तुमची जी प्रकाशाची इंटेन्सिटी आहे, जे तुमची ल्युमिनन्स फ्लक्स दिसत आहेत, हे आपण स्कॅटर करतो थ्रू लॅम्प कन्स्ट्रक्शन. म्हणजे इनडायरेक्ट होईल ही सिलिंगच्या थ्रू, आजूबाजूच्या वॉलच्या थ्रू. हा लॅम्प वॉल थ्रू लोकेट केला जाईल याच्या डायरेक्शन. नंतर 0 to 10% हा डायरेक्ट लाईट बिलो टू फ्लोअर देईल, खाली देईल. ठीक आहे. म्हणजे 90% हा इनडायरेक्ट थ्रू डिफ्यूज होऊन आपल्याला ॲटमॉस्फिअर रूमच्या मिळेल. तर ही थोडी कॉस्टली मेथड आहे बल्ब थ्रू. नंतर या मेथड थ्रू आपल्याला कोणत्याही प्रकारची सावली मिळत नाही, डोळ्यांना त्रास होत नाही. आपण हे मेथड जसे चित्रकला, चित्रशाळा, ऑपरेशन थिएटर, सिनेमागृह अशा प्रकारे या लाईटिंगचा उपयोग केला जातो. नंतर तिसरा पॉईंट आहे सेमी डायरेक्ट लाईटिंग. ज्या ठिकाणी छत किंवा सिलिंग उंच असते, म्हणजे फ्लोअर टू सील डिस्टन्स जास्त राहतं, त्या ठिकाणी या सेमी डायरेक्ट लाईटिंगचा उपयोग केला जातो. यामध्ये 10 to 40% प्रकाश हा वर टू सिलिंग राहतो. लाईन गेल्यामुळे कटआउट आला होता, सॉरी. ज्या ठिकाणी सिलिंग या छत ही उंच असते त्या ठिकाणी या सेमी डायरेक्ट लाईटिंगचा उपयोग केला जातो. यामध्ये 10 ते 40% हा प्रकाश सिलिंगला या भिंतीला, तर 10 ते 40% प्रकाश हा वर जातो आणि 60 ते 90% याचा रेशो आहे. 10% जर तुम्ही वरती देत असाल तर 90% खाली राहील. जर तुम्ही 40% जर वरती देत असाल तर खाली डायरेक्टला 60% राहील. ठीक आहे. तर अशा प्रकारच्या लाईटिंगचा उपयोग हा ऑफिसेसमध्ये, सेलिब्रेशन हॉल्समध्ये, विशेषतः काही प्रकारच्या उद्दिष्टासाठी या प्रोग्रामसाठी, सेलिब्रेशनसाठी या लाईटिंगचा उपयोग केला जातो. नंतर आहे की सेमी इनडायरेक्ट लाईटिंग. म्हणजे छतवरील नक्षीदार काम उठावदार दिसण्यासाठी या सेमी इनडायरेक्ट लाईटिंगचा उपयोग केला जातो. जेणेकरून जे आपल्याकडे POPचं काम केलं जातं, जे थोडे रिचेस्ट लोक आहेत ते वॉल डेकोर करतात या सिलिंग डेकोर करतात, त्या ठिकाणी आपल्याला या सेमी इनडायरेक्ट लाईटिंगचा उपयोग केला जातो की जेणेकरून तुमच्या ज्या सिलिंगचं जे लुकआउट आहे, जे काही अपिअरन्स आहे ते दर्शवण्यासाठी सेमी इनडायरेक्ट लाईटिंगचा उपयोग केला जातो. जसं इथं लॅम्प दर्शवला आहे, यामध्ये 90% to 60% ॲज पर रिक्वायरमेंट आपण ॲडजस्ट करून या बल्ब चूज करून, लाईटिंग असेसरीज चूज करून तुम्ही 90% हा सिलिंगला देऊ शकता,
नाही तर 60% द्या या 50%, ठीक आहे. नंतर आपल्याला सिलिंगलाच द्यायचं असेल तर 90%, डायरेक्ट कामासाठी बिलो आपण तो घेत नाही, 10% असलं तरी काही नाही. तर ते सेम की सिनेमा थिएटर्ससाठी, आर्ट गॅलरीसाठी, नाही तर काही ठिकाणी हे थोडी कॉस्टली राहते. पण हाऊसिंगमध्ये जे रिचेस्ट आहे त्यांना वॉल सील लोकेट करायची असते गुड अपिअरन्समध्ये, तर सेमी इनडायरेक्ट लाईटिंगचा उपयोग केला जातो. नंतर तुमचे आहे जनरल डिफ्युजिंग लाईट. यामध्ये 50% प्रकाशावर 50% प्रकाशा बिलो असतो. मीन्स आपण यामध्ये एक स्टडी करताना आपल्याला एक लक्षात येते की आपण आकाश कंदील ज्या दिवाळीला आपण यूज करतो त्यामध्ये बल्ब ठेवून आजूबाजूला एक रिफ्लेक्शन टाईप प्लास्टिक या पेपर्स डेकोरेशन जर आपण यूज केलं तर त्यामध्ये तुमचा जो बल्बची जी लाईट आहे तो डिफ्यूज होतो आणि तो सर्वत्र ॲज अ काम सायलेंटली लाईट प्रकाश देत असतो. त्यास यामध्ये डिफ्यूज लाईटमध्ये 50% हा वर टू 50% हा बिलो ॲज पर जनरल आपण कोणत्याही प्रकारची अरेंजमेंट यामध्ये घेऊ शकतो. तर हे आहे प्रकाशाची योजना. यामध्ये डायरेक्ट लाईटिंग, इनडायरेक्ट लाईटिंग, सेमी डायरेक्ट लाईटिंग, सेमी इनडायरेक्ट लाईटिंग, जनरल डिफ्युजिंग लाईटिंगचे प्रकार आहेत. थँक्यू.